प्रभाग क्रमांक 6 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देगाव येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देगाव येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला। यावेळी उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या प्रचाराचा श्री गणेशा झाला। विराट सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वानकर परिवाराला व प्रभागातील नागरिकांना विकासाची गंगा आणण्याचा शब्द दिला। सुदैवानं मुख्यमंत्री सातत्याने इथल्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। कुठल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे, कुठल्या प्रभागामध्ये कोण मजबूत आहे याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे आहे। आणि जेव्हा मी आपल्या वानकर कुटुंबियाचा विषय मी त्यांच्या समोर मांडला तेव्हा त्यांनी सांगितलं की या कुटुंबाला भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये आपण घेऊया आणि या शहरातल्या आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी दिली। आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत जिथे काम केलं त्यांच्या मला टीका करायची नाही, तो खऱ्या अर्थानं हे तपासण्याची आवश्यकता आहे। जे योगदान आपण दिलं, ज्या पक्षाची ज्या नेतृत्वाची सेवा आपण केली त्या नेतृत्वानं आपल्याला काय दिलं याचा विचार केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। परंतु आता बाकी सगळे विषय सोडून आता आपण भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर आता या शहरातल्या जनतेनं आणि या शहरातल्या भारतीय जनता पक्षानं आपल्याला स्वीकारलेला आहे। आता निवडणुकीच्या अनुषंगानं आता उमेदवार म्हणून आपण पुढे आहे आणि आता या प्रभागातनं कोण निवडून येईल हे सांगण्याची मला वाटते ज्योतिषाला विचारण्याची आवश्यकता राहिलेली नाही। आता शहर म्हणते 6 मधनं कोण नगरसेवक होईल, कुणाचं पॅनल निवडून येईल। आता पूर्वी म्हणायचं वानखेड्याचं निवडून येईल, पण आता सांगतात भारतीय जनता पक्षाचे येईल। तर भारतीय जनता पक्षाचं पॅनल इथं निवडून येईल याच्यामध्ये कुठली शंका नाही। ही प्रचार सभा नव्हे तर विजयी सभा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेला आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, युवा मोर्चाचे मनीष देशमुख, प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे आणि ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर उपस्थित होते। या भागातील विकास व्हावं, राहिलेले कामं पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला कुठेतरी विरोधात राहून काम करता येत नाही। म्हणूनच गणेशदादा आज भारतीय जनता पक्षामध्ये आलं, या भागाचा केवळ विकास साधण्यासाठी आले, तुमच्या आमच्या सगळ्या या राहिलेल्या कामाच्या पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत। कारण आपल्याला निधी पाहिजे तर आपल्याला सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे तर चांगला पक्ष पाहिजे, चांगला पक्ष पाहिजे तर चांगला नेता पाहिजे। त्या नेत्याच्या आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली त्यांनी आज इथं आमच्या बरोबर काम करायचं आणि या काम करत असताना या 4 नगरसेवक कुठेही कमी पडणार नाही। तुम्हाला मी शब्द देऊ शकतो आणि या भागातला विकास एवढंच भारतीय जनता पक्षाचा आपलं ध्येय असणार आहे आणि हे काम आम्ही या 4 जण निवडून आल्यावर आम्ही त्यांच्या पाठीमागं ताकदीनं मागं राहू आणि हे काम करून घेऊ एवढंच बोलतो। 3ही आमदार कमळाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत आणि 3ही आमदारांचा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे 3ही आमदारांना हक्काने गणेशदादा त्यांच्याकडून निधी उपलब्ध करून देतील, तुमची सगळी कामं होतील। येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहर स्वच्छ सुंदर शहर करण्याचं जे स्वप्न माननीय पालकमंत्र्यांनी हाती घेतलेलं आहे ते थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होतंय। गेल्या 4 महिन्यामध्ये आपण पाहतोय शहर अतिशय सुंदर होण्याच्या मार्गाकडे चाललेले आहे। महानगरपालिकेच्या अनेक योजनांमध्ये परिवहनची आपली अवस्था आपल्याला माहिती आहे। येणाऱ्या 100 गाड्या इलेक्ट्रॉनिक बस आता थोड्याच दिवसात सोलापूरमध्ये येत आहेत। परिवहन सेवा परत चांगल्या पद्धतीने सुरू होतीये। ज्या गोष्टीचं ठाण मांडू मनामध्ये ती गोष्ट शक्य होती। त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला लवकर उठून देवाला नमस्कार करून पहिलं काम जर काय करायचंय तर ते कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय। ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणचे बूथ, आता आपले सगळे बूथ जवळच आहेत प्रत्येकाच्या,
प्रत्येकाने आपल्या बरोबर आपल्या घरातल्या व्यक्तीला तर न्यायचंय, पण शेजारणी पाजारणी सगळ्यांना बरोबर घेऊन 100% मतदान या भागातलं होईल ही जबाबदारी तुमची आहे सगळ्या ताईंनो आणि दादांनो. तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला सोलापूर महानगरपालिकेमध्ये या चारही लोकांना कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पुन्हा एकदा पाठवाल गणेश दादांना आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांना असा विश्वास व्यक्त करते. गवळी वस्तीमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठल्या गोष्टीची मागणी केली, निधी असेल, इथल्या विकास कामांसाठी रस्ते असतील, ते सगळ्याच कामासाठी आम्ही सगळेजण मिळून एकत्रितरित्या इथं काम केलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकारचा असेल, राज्य सरकारचा असेल, या माध्यमातून इथे झालेला आहे. आणि काही क्षुल्लक किरकोळ काही कामं राहिलेली आहेत, ती देखील येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करायचा निश्चितपणे खात्री मी या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा गणेशदादांना खास करून मला आनंद झाला की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि आमच्यासोबत आता तिकडून मालक आहे, तिकडून बापू आहेत, आपल्याला पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, देवाभाऊंचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे आता मोठी शक्ती या ठिकाणी काम करणार आहे आणि आपल्याला त्या भागाचा परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मनाशी बाळगतो. आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या या निवडणुकीसाठी कमळ या चिन्हावर आपण आपले सर्वच उमेदवार यांना भरघोस मतांनी वेळोवेळी तुम्ही निवडून दिलेला आहे. या देखील रेकॉर्ड असं मतदान आपण इथे करून या उमेदवारांना निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो. या निमित्ताने वानकर परिवाराच्या तिसऱ्या पिढीतील समर्थ विश्वजित आणि अभय वानकर यांनी भाजपमध्ये सक्रिय जनसेवेची सुरुवात केली. पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी यापुढे सर्व निवडणुका भाजपच्या कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. हे सर्व आमदार आम्हाला मदत करतातच साहेब. आमच्या अडीअडचणी आले तर आम्ही यांच्याच दारात जातो. येणाऱ्या काळामध्ये माझ्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी, माझ्या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद डोक्यावर राहावेत एवढीच कळकळीची आपल्याला विनंती करतो. आणि आम्ही ह्या उमेदवारी देत असताना या भागातील सगळ्या भागातील विचार करून सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा आमचा वानकर परिवार आहे. आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो साहेब. आमच्या सोबत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि त्यांच्या सर्वांना वाटतं की हा आपला माणूस आहे, हा आपला प्रश्न सोडवेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे साहेब. तुम्ही दिलेली कोणतीही जबाबदारी असेल, मग शहरातली असेल, ग्रामीण असेल, जी काय आमची छोटी मोठी ताकद असेल साहेब, ती आजपासून भारतीय जनता पार्टीमध्ये आमची विलीन झालेली आहे साहेब. आणि ना जातीवर ना पातीवर, ना जातीवर ना पातीवर आमचा हा विजय आहे, आमच्या एकजुटीवर. सर्वांना आतापर्यंत माझं चिन्ह माहित होतं. आता माझं चिन्ह काय माहित आहे का? काय? जोरात बोला, ऐकू येत नाही तुम्हाला. आता इथून पुढं कोणतीही निवडणूक असू दे, कोणतीही निवडणूक असू दे, आपलं चिन्ह काय? आपलं चिन्ह काय? तो म्हणजे आपल्या वार्डाचा विकास, आपला विकास. कारण की मी उभी आहे तुमचं सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी. म्हणजे मी माझं काम नाही करणार, तर मी आपलं काम करणार आहे. मी आपलीच आहे, तुमचीच आहे, तुमच्या मुलीसारखी आहे, बहिणीसारखी आहे, नातीसारखी आहे. अगदीच सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारी आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना, आपण वावरत असताना समाजामध्ये काय काय गोष्टी येतात. आपल्याला दररोज उठल्यानंतर महिलांना वगैरे कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. अर्थात आपल्या समोर एक नोकरीचा मुद्दा आहे, त्यासाठी आपण IT पार्क इथं आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ते येईलच याची पण मी खात्री देते. त्याचबरोबर आपली जी काय म्हणतात त्याला एक यंत्रणा आहे, लाडक्या बहिणीची जी चालू आहे सगळ्यांना. आता मला वाटतं लाडक्या बहिणीचा परिचय असेलच. लाडकी बहीण हे केवळ आणि केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेलं आहे. यावेळी मंगल वानकर, सोमराज गायकवाड, दत्तात्रय वानकर, विठ्ठल वानकर, महादेव गवळी, किरण वाघमोडे, लखन कारंडे, राजू कलबुर्गी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.